एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स। सत्यरतन, नाशिक वेस्ट, सिन्नर, नाशिक। प्रोप्रायटर राहुल भावसार। मोबाईल क्रमांक 8308 46 11 11 91 75 23 67 08। जुन्या भोकनी पांगरी रस्त्यावर आंधळे चौफुलीजवळ कार पलटी होऊन डोक्याला गंभीर मार लागल्याने सुट्टीवर आलेल्या लष्करी जवान रितेश रामनाथ सानप वय 26 वर्ष यांचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना शनिवार दिनांक 9 मे रोजीच्या रात्री 8:30च्या सुमारास घडली। त्यांच्यावर रविवार दिनांक 10 मे रोजी भोकनी येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। भोकनी गावातील रितेश सानप हा भारतीय सैन्य लष्करात देशसेवेत होता। महिनाभराची सुट्टी घेऊन गेल्या महिन्यात तो घरी आला होता। शनिवार रात्री 8 वाजेच्या सुमारास तो जुन्या पांगरी भोकनी मार्गावरून कारने घरी परतत होता। आंधळे वस्तीवरील चौफुलीजवळ त्याचे कारवरील नियंत्रण सुटले व रस्त्याच्या कडेतील नालीत कार पलटी झाली। त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला। घटनेची माहिती भोकनी गावात मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली। वावी पोलीस ठाण्याच्या सहकार्याने त्याचा मृतदेह दोडी येथे शवविच्छेदनास पाठवला। रविवार दिनांक 10 मे रोजी त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले। घटनेने मात्र भोकनी गावावर शोककळा पसरली असून रितेशच्या पश्चात आई वडील, भाऊ, पत्नी व 2.25 महिन्याचा मुलगा असा परिवार आहे। एसएन न्यूज साठी नारायण आबाळे।